जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले शहाजी राजांसोबत राजे खूप आनंदाने राहत होते. सर्व गड आनंदलेला होता, परंतु त्यांना जास्त दिवस इकडे राहणे शक्य नव्हते. राजांना त्यांनी राजकारणाच्या व इतर काही हिताच्या गोष्टी सांगितल्या व ते सर्वांचा निरोप घेऊन बंगळूरला वापस निघाले. आता बघूयात पुढे. शहाजी राजे गेले आणि गड मोकळा भासू लागला. 15 दिवस वडील आले, पण त्यांच्या आगमनाने बोलांनी राजांना केवढा तरी हुरूप प्राप्त झाला. बोलून दाखविले नाही तरी कुठेतरी आपल्याला पितृछायेचे सुख नाही ही जाणीव राजांना बेचैन करीत असे. ते शल्य आता दूर झाले होते. शास्ता खान पुण्याला तळ देऊन बसला होता. दख्खनला येऊन त्याला जवळजवळ वर्ष होत आले होते. शहाजी राजांचा पुणे भागाचा मुलूक त्याने व्यापला होता, पण सगळे गड राजांच्या ताब्यात होते. चाकण सोडला तर एकही गड तो जिंकू शकला नव्हता. नाही म्हणायला परिंडा किल्ला त्याने वाटाघाटीने मिळविला होता. एवढी मोठी फौज घेऊन शास्ता खान आला होता, पण त्या मानाने यश काहीच नव्हते. पावसाळा पुरा संपला होता. खानाने हालचाल करायची ठरविली. त्याची दृष्टी कल्याण भिवंडीकडे वळली. राजांनी काबीज केलेली बंदरे घेण्याचा त्याने बेत केला. कल्याणला शिवाजी गलबते बांधतो आहे हे त्याला आधीच कळले होते. शिवाजीचा मुलूक त्याच्या ताब्यात आला होता. आता कोकणचा मुलूक घेऊन शिवाजीचा आश्रय साप तोडण्याची खानाची इच्छा होती. परिंडा घेण्यात यशस्वी झालेला आपला विश्वासू सरदार कहारत लब खान खानाने बोलावून घेतला आणि त्याला ही महत्त्वाची मोहीम दिली. अनेक सरदार मदतीला दिले. त्यात चव्हाण, गाढे, कोकाटे, जाधव हे मराठी सरदारही होते. शूर रायबान महिला ही आपल्या सैन्यानिशी मदतीला होती. कहारत लब खानाने आपल्या फौजेची जुळणी करण्याला सुरुवात केली. दसरा आला. राजे गडावर सीमोल्लंघन करून वाड्याच्या दाराशी आले. दाराशी 7ही राण्या ओवाळायला आल्या. ओवाळणे पार पडले. राजे आत आले. जिजाबाईंच्या पाया पडले. जिजाबाईंना राजे म्हणाले, मासाहेब, हे सीमोल्लंघन खरं नाही. हा शिळा दसरा, दिवाळी अशीच जाणार असं दिसतं. जे मिळवलं ते राखणं हा सुद्धा पराक्रमच असतो राजे. त्याच चिंतेत आम्ही आहो. दसरा जसा गेला तसाच दिवाळीचाही सणही पार पडला. दिवाळीनंतर राजे रायगडाला जाऊन आले. गडाचे काम पाहून त्यांना समाधान वाटले. राजे रायगडाहून आल्यानंतर एक दिवस संध्याकाळी जिजाबाईंच्यासह गडावर फेरफटक्याला गेले होते. बरोबर राणी परिवारही होता. गडावरून फिरत राजे वाड्यात आले. खास बातमी घेऊन नजरबाज आला होता. राजे एकांतात त्याच्याबरोबर बोलत बसले होते. ते बाहेर आले तेव्हा त्यांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. राजांनी तातडीने आपले सरदार गोळा केले. जिजाबाईंनी राजांना विचारले. राजे म्हणाले, मासाहेब, विश्रांतीचे दिवस संपले. शास्ता खानाचा प्रबळ सरदार कहारत लब खान फौज गोळा करून आपल्यावर चालून येत आहे. रायगडावर? राजगडावर? छे, चाकणच्या किल्ल्यापासून आमचे गड काय असतात हे त्याला कळले आहे. तोही राजकारणाचा मुरब्बी आहे. बसल्या बैठकीचं राजकारण शास्ता खान फार चांगलं करतो. त्याची नजर आता कोकणातल्या आमच्या मुलुकाकडे वळला आहे. जिजाबाईंनी निश्वास सोडला. राजे हसून म्हणाले, मासाहेब, इतकी सोपी मोहीम नाही ही. खानाच्या फौजेनं जर तळ कोकण गाठला आणि आमचे चौल
कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे काबीज केले तर आम्ही पुरे गारद होऊ. वरती देश आणि खाली कोकण आम्ही गमावलं तर नुसतं गडावर राहून किती दिवस चालणार? मग काय बेत आखलाय? ही खानाची मोहीम तर थांबवायलाच हवी. खानाचा निश्चित मार्ग कळला की पुढं काहीतरी मार्ग निघेल. राजांनी ही समस्या जेव्हा मंत्रिमंडळाच्या व सेनापतींच्या पुढे टाकली तेव्हा कल्याण भिवंडी लढवावी, खानाला तळ कोकणातच गाठावा असे बहुतेकांचे मत होते. राजे नुसते हसले. ते म्हणाले, पाहू भवानी काय बुद्धी देते ती. राजांनी फौज एकत्र करण्याच्या आज्ञा दिल्या. दररोज पथके घेऊन दाखल होऊ लागली. सरदार मुजऱ्याला येऊ लागले. राजगडाच्या परिसरात राजांची फौज जमा झाली आणि एके दिवशी गडावर बहिर्जी आला. राजे गडबडीने त्याला म्हणाले. बहिर्जी सांगू लागला, कहारत लब खान उद्या कूच करणार आहे. खानाच्या सैन्यात अनेक मराठे सरदार, खुद्द रायबागन सामील आहे. निवडक फौज नेण्याची आज्ञा शास्तखानानं दिल्यामुळं भक्कम फौज बांधूनच कहारत लब खान बाहेर पडतो आहे. राजे उठले, एरझाऱ्या घालू लागले. त्यांनी विचारले, खान कोणत्या वाटेनं जाणार समजलं? जी, खान लोहगड मार्गानं उंबरखिंडीतून कोकणात उतरणार आहे. उंबरखिंड? जी. बहिर्जी, राजे आनंदाने उद्गारले. श्रींनी खानाच्या कर्मोचित बुद्धी दिली. त्या रात्री राजे समाधानाने झोपी गेले. दुसऱ्या दिवशी राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, आम्ही उद्या सीमोल्लंघनाला बाहेर पडणार. जरा उशीर होत आहे, पण इलाज नाही. जिजाबाई म्हणाल्या, पण राजे जपून. राजे म्हणाले, मासाहेब, आजवरच्या मोहिमात मी ही मोहीम सोपी. या मोहिमेचं यश या क्षणाला आमच्या हाती आहे. हे यश आम्ही पदरात पाडून घेतलं की खानाला थप्पड बसेल. आमचा मुलूक लुटणं जाळणं यात समाधान मानणारा खान जरा शुद्धीवर येईल. पुढची मोहीम आखताना 10 वेळा विचार करील. कूच करण्याचा नगारा झाला. टापांच्या खडखडाटाने गडाचा कोपरानकोपरा भरून गेला. राजे गडाखाली आले. नेताजी आपल्या तुकडीसह उभा होता. राजांनी विचारले, नेताजी, तोफा रवाना झाल्या? जी, 40 लहान तोफा पाठवल्यात. पुष्कळ झाल्या, चला. राजांचे सैन्य वेगाने दौड करीत होते. राजे उंबरखिंडीत आले. गगनाला पोहोचलेल्या उंच पर्वतराईतून उंबरखिंडीतून वाट होती. एका बाजूला उंच कडा, दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी खोल तुटलेले कडे. दाट रानाने दोन्ही बाजू पुऱ्या माखलेल्या आणि त्यातून उंबरखिंडीची अरुंद निमुळती वाट. उंबरखिंडीतील ते निसर्ग वैभव पाहून राजे तृप्त झाले. राजांच्या सैन्याने उंबरखिंडीच्या मोक्याच्या जागा गाठल्या होत्या. उंच वृक्षांच्या गर्द पालवीत टेहळगेकरी बसले होते. जंगलातून जिथून वाट दिसेल अशा ठिकाणी तोफांचे मोर्चे रचले होते. रणवेश केलेल्या राजांनी नेताजींच्यासह साऱ्या मुलकाची पाहणी केली. राजे आता कहारत लब खानाच्या सैन्याची आतुरतेने वाट पाहत होते.